भारत सुंदर भारत ही संकल्पना ही देशवासियांना या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संकल्प आपल्या देशभरामध्ये या ठिकाणी राबवला जात आहे किंवा राबवत आहेत. परंतु औसा नगर परिषदमार्फत मात्र याला केराची टोपली एकंदरीत दाखवली जात असल्याचा प्रकार आज औसा बसस्टँडच्या बाजूला हा जो रोड आहे त्या ठिकाणी बाजूला पंचायत समिती आहे या ठिकाणी हा प्रकार एकंदरीत दिसून येत असल्याचं आपल्याला दिसत आहे. तरी जो आपण म्हणतो केराची टोपली केराला टोपली दाखवली जाते, परंतु ह्या ठिकाणी केराला टोपलीच नाही असा प्रकार एकंदरीत औसा नगर परिषदमार्फत ह्या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते ह्या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून ह्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल? पहिलं तर साहेब मी तुमचं स्वागत करतो की तुम्ही हा प्रश्न हे केला. माझं नाव आहे किरण गायकवाड. आपण ज्या एरियामध्ये राहिलो हा प्रभाग क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे 2 आहे आणि औसा शहरामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि विरोधामध्ये BJP पक्ष आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी विरोधी पक्षनेते झोपलेत की काय, कारण आपण इथून पाहिलात तर माझ्या उजव्या हाताला या ठिकाणी बसस्टँड आहे, समोर एवढा रहदारीचा मार्ग आहे, डाव्या हाताला पंचायत समिती आहे आणि इथून सरळ जर तुम्ही पुढं बघितलात तर या ठिकाणी एक प्रसिद्ध असा हॉस्पिटल कल्याणी मॅडमचं हॉस्पिटल या ठिकाणी आहे. आणि आत्ताच ह्या निवडणुकीच्या पूर्वी हा बनलेला रोड आहे. ह्या रोडवर गेल्या 8 ते 10 दिवसाचा कचरा या ठिकाणी साचलेला आहे. विरोधी पक्षनेत्याचा प्रभाग आहे असं माझ्या माहितीप्रमाणे. तर अशा यांचा निषेध करण्यासाठी एकेकाळी औसा शहराला बक्षीस भेटलं होतं स्वच्छतेच्या बाबतीत आणि आपण आज पाहत असाल तर औषात मी तुम्हाला आणखीन 8 ते 10 ठिकाणी घेऊन जाणार आहे. ज्या ठिकाणी खूप रहदारी आहे, खूप वस्ती आहे, त्या ठिकाणी कसं घाणीचं साम्राज्य आणि किती दुर्गंधयुक्त या ठिकाणी परिसर झालेला आहे हे तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामुळं अफसर शेख साहेब यांचा, राष्ट्रवादीच्या सत्तेचा, इथल्या सत्ताधाऱ्याचा आणि औशाच्या विरोधी पक्षनेत्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी हलगीच्या स्वरूपामध्ये इथं फुलं आपण बघू शकता औसा शहरामध्ये जे विविध ठिकाणी जे घाणीचे साम्राज्य झालेलं आहे त्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते किरणभैया गायकवाड, सचिन पवार यांच्या मार्फत या ठिकाणी कचऱ्यावरती फुलं टाकून हलकी वाजवत या ठिकाणी हा कचऱ्याचा या ठिकाणी नगर परिषदचा निषेध करत असल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहे. औसा इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा. औषधातलं हे सांस्कृतिक सभागृह आहे. काल इथं आमच्या एका मुस्लिम बांधवाच्या लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त मी इथं आलो होतो. हे सार्वजनिक शौचालय आहे. अतिशय वाईट अवस्था आहे त्या सार्वजनिक शौचालयाची. मी खरं तर तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, परंतु त्याच्या साईडला कित्येक दिवसापासून हा कचरा या ठिकाणी आहे. म्हणून बाबा है तो मुमकिन है असे त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी पोस्ट टाकतात. खरंच बाबा आहे म्हणूनच ही घाण होत आहे. या गोष्टीवर एकदा वाजवा. आपण आता औसा शहराच्या मध्यवर्ती असलेलं ठिकाण नौकावी महाविद्यालयाच्या समोर आहोत आणि अगदी त्याच्या गेटला, त्याच्या साईडला तुम्ही इकडे पाहू शकता की अशा पद्धतीने प्रचंड या ठिकाणी टाकलेला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हा कचरा उचललेला नाही आहे. त्याच्यामुळं अफसर शेख साहेब तुमचा मी एक औसेकर म्हणून जाहीर निषेध करतो. अफसर शेख साहेब तुमचा धिक्कार असो. तुम्ही शहर एवढा अस्वच्छ ठेवलं आहे की अक्षरशः आज औषधचे नागरिक म्हणून सांगायला मला लाज वाटायला लागली आहे. अफसर शेख साहेबांचा जाहीर निषेध असेल. आता आहोत काही सेकंदाच्या औषधा लातूरचा हा चौक समोर ज्या ठिकाणी औषधाची सर्वात जास्त रहदारी असते, ज्या ठिकाणी सर्वात जास्त लोक येणं जाणं करतात त्या लातूर मोर्चा आणि लातूर मोर्चा डिवायडरमध्ये एकीकडे या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. त्या
त्याचप्रमाणे इथल्या विरोधकांचाही जाहीर निषेध की आपण का शांत बसले आहात हे अजूनही त्या सत्ताधाऱ्यांचा माननीय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष स्वच्छता सभापती आणि विरोधी पक्षनेते तुमच्या सगळ्यांचा जाहीर निषेध